MPSC फुले या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पोलीस भरतीची सिरीज आपण सुरू केलेली आहे. यापूर्वी जवळपास 17 ते 18 प्रश्नपत्रिका आपण चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. जर त्या तुम्ही पाहिल्या नसतील तर पाहू शकता. मध्यंतरी एक 4-5 दिवस प्रश्नपत्रिका अपलोड करणं थोडंसं काही आरोग्यविषयक कारणामुळे शक्य झालं नाही. त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो. ज्या काही प्रश्नपत्रिका 2016च्या आपण सुरू केलेल्या आहेत, तर त्या प्रश्नपत्रिकांमध्ये ही 6वी किंवा 7वी प्रश्नपत्रिका आपली असेल. या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांची लिंक दिलेली आहे. जर ते भाग तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या. चला आजच्या भागाला सुरुवात करूया मित्रांनो. पहा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता? वाघ, चित्ता, हत्ती आणि सिंह. प्रश्न क्रमांक 1चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. चित्ता हा निश्चितपणे एकवचनी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 2, आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत. या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा येतो? तर कोणत्या प्रकारामध्ये तो शब्द येतो तर ते आपल्याला सांगायचं आहे. पर्याय पाहूया. भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेष नाम, क्रियाविशेषण. तर प्रश्न क्रमांक 2चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. आमचे वडील म्हणजे जमदग्नी आणि जमदग्नी या शब्दाला अंडरलाईन आहे, तर हे एक सामान्य नाम आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने स्वच्छता पाळावी. या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य, केवल वाक्य, साधे वाक्य, संयुक्त वाक्य. तर प्रश्न क्रमांक 3चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजेच मिश्र वाक्य. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने स्वच्छता पाळावी हे वाक्य मिश्र वाक्य या प्रकारातील आहे. प्रश्न क्रमांक 4, गुलाबाचे फूल सुंदर असते. या वाक्यातील कर्ता ओळखा. गुलाब, फूल, गुलाबाचे फूल आणि सुंदर. प्रश्न क्रमांक 4चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. गुलाबाचे फूल हे या वाक्यातील कर्ता आहे. प्रश्न क्रमांक 5, सगळेच श्रीमंत कसे असतील? या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय पाहूया. वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 5चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजेच साधा भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 6, प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? अव्ययी भाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही समास. प्रश्न क्रमांक 6चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए, अव्ययी भाव समास. प्रतिवर्ष हा शब्द अव्ययी भाव समासाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 7, पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. परीस हा शब्द दिलेला आहे आणि त्याचा प्रकार ओळखायचा आहे. द्विवाचक्र, तुलनावाचक, परिणामवाचक आणि विरोधवाचक. तर प्रश्न क्रमांक 7चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, तुलनावाचक. परीस हा शब्द तुलनावाचक आहे. प्रश्न क्रमांक 8, विभक्तीच्या रूपांमध्ये वाक्यातील शब्दामधील जे संबंध किंवा नाती जोडली जातात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. उपपद संबंध, उपपद विभक्ती, विभक्तीचे अर्थ, विभक्तीचे संदर्भ. प्रश्न क्रमांक 8चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विभक्तीचे अर्थ. विभक्तीच्या रूपामध्ये वाक्यातील शब्दांमधील जे संबंध किंवा नाती जोडली जातात त्यांना विभक्तीचे अर्थ या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ती चुरूचुरू बोलते. चुरूचुरू या शब्दाला अंडरलाईन आहे. पर्याय पाहूयात. नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 9चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी, क्रियाविशेषण अव्यय. वरील वाक्यामध्ये चुरूचुरू हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 10, द्विगु समास हा पुढीलपैकी कोणत्या समासाचा उपप्रकार म्हणून ओळखला जातो? अव्ययी भाव, इतरेतर द्वंद्व समास,
कर्मधारय आणि तत्पुरुष. प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड म्हणजेच डी, तत्पुरुष समास. द्विगु समास हे तत्पुरुष समासाचे उपप्रकार आहे. प्रश्न क्रमांक 11. पानिपतावर 1,25,000 बांगड्या फुटल्या. हे विधान कोणत्या प्रकारात आहे? अभिधा, लक्षणा, व्यंजना यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 11चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्यंजना. प्रश्न क्रमांक 12. अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? समारोप, योगायोग, विभक्ती, आरोप. प्रश्न क्रमांक 12चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, आरोप. अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द आरोप असा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका माझीनोकरी.com यांच्या संयुक्त विद्यमाने मिळालेली आहे, त्यामुळं त्यांचे मनपूर्वक आभार. जर तुमच्याकडं कोणत्याही जिल्ह्याची किंवा कोणत्याही परीक्षेशी संबंधित प्रश्नपत्रिका असेल तर ती उत्तरासह किंवा उत्तराशिवाय तुम्ही पाठवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूया आपण. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही या वाक्यातील अलंकार ओळखा. सार, श्लेष, उपमा, अनन्वय. प्रश्न क्रमांक 13चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, श्लेष अलंकार. प्रश्न क्रमांक 14. पांढरे स्वच्छ दात मुकास शोभा देतात या वाक्यातील उद्देश ओळखा. पांढरे, स्वच्छ, दात आणि शोभा. प्रश्न क्रमांक 14चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दात. पांढरे शुभ्र दात मुकास शोभा देतात या वाक्यामध्ये दात हा उद्देश म्हणजेच कर्ता आहे. प्रश्न क्रमांक 15. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनुज. अनुजचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायामधून निवडायचा आहे. प्रगती, अग्रज, अनपेक्षित, अधोगती. प्रश्न क्रमांक 15चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, अग्रज. प्रश्न क्रमांक 16. एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शविण्यासाठी दोघांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात? संयोग चिन्ह, लोप चिन्ह, अवतरण चिन्ह, विकल्प चिन्ह. प्रश्न क्रमांक 16चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड म्हणजेच विकल्प चिन्ह होय. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 17. स्वेच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला म्हणजे काय? निवृत्ती वेतन, मानधन, वर्गणी, खंडणी. प्रश्न क्रमांक 17चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मानधन. स्वेच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला म्हणजे मानधन होय. प्रश्न क्रमांक 18. ई व प्रत्यय लागून बनलेला धातुसाधित डॅश डॅश आहे. सडीक, जाणीव, उडी आणि पडीक. वर प्रत्यय दिलेला आहे ईव आणि त्याचे आपण पर्याय पाहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 18चं बरोबर उत्तर आहे ईव हा प्रत्यय पर्याय क्रमांक ब म्हणजेच जाणीव या शब्दाला किंवा या धातूस दिसतो आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, जाणीव. प्रश्न क्रमांक 19. पुढील वाक्यात कोणता अर्थ लपला आहे? पुढं वाक्य दिलेलं आहे ते पाहूया. तो समाज म्हणजे नरकच. लक्षार्थ, व्यंग्यार्थ, वाच्यार्थ यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 19चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, व्यंग्यार्थ. प्रश्न क्रमांक 20.
लंका अधिक ईश्वर बरोबर काय? लंकोश्वर, लंकेश्वर, लंकाश्वर, लंकेश्वर. प्रश्न क्रमांक 20चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, लंकेश्वर. लंका अधिक ईश्वर या शब्दाची संधी लंकेश्वर अशी होते. प्रश्न क्रमांक 21. चतुर्भुज होणे बरोबर डॅश डॅश. मतभेद होणे, लग्न होणे, भांडण होणे, गर्व होणे. प्रश्न क्रमांक 21चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, लग्न होणे. चतुर्भुज होणे या शब्दाला समानार्थी शब्द किंवा वाक्य म्हणजे लग्न होणे होय. प्रश्न क्रमांक 22. 3 रस्ते, एकवटतात ती जागा म्हणजे डॅश. तट, तगाई, तिट्टा, माचन. प्रश्न क्रमांक 22चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तिट्टा. 3 रस्ते, एकवटतात ती जागा तिटा या नावाने ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 23. मसाले भात हा शब्दाचा समास ओळखा. पर्याय पाहूया. द्वंद्व समास, मध्यम पदलोपी समास, इतरेत्तर समास, समहार समास. प्रश्न क्रमांक 23चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, मसाले भात म्हणजेच मसाला घालून केलेला भात आणि म्हणून मध्यम पदलोपी समास म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 24. यज्ञ कंसामध्ये होम करताना आहुतीत टाकण्याचा पदार्थ अग्रभाग, अधोभाग, हवीरभाग, हवीरभार्ग, हातभाग. प्रश्न क्रमांक 24चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हवीभार्ग. म्हणजेच यज्ञ करत असताना आहुतीत टाकावयाचा पदार्थ किंवा भाग म्हणजेच हवीरभार्ग होय. प्रश्न क्रमांक 25. सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता? स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 25चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, सदाचार या संधीचा प्रकार हा व्यंजन संधी आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा मित्रांनो, आता पुढं जे प्रश्न दिलेले आहेत तर तत्कालीन परिस्थितीमध्ये जे महत्त्वपूर्ण करंट अफेअर्सचे वर्ष 2016चे प्रश्न होते तर ते प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. मात्र आपण ज्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत तर ते प्रश्न आपल्या करंट अफेअर्सशी संबंधित असतील. त्यामुळं करंट अफेअर्सच्या बऱ्याच प्रश्नांची तत्कालीन उत्तरं पाहतोय आणि या प्रश्नांचा विचार करण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी किंवा कारण असं आहे की त्या वर्षामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न पडलेले आहेत त्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, यावरून सध्या वर्तमान भरतीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण ठरवू शकतो आणि तत्कालीन प्रश्नांची सद्यस्थितीमध्ये असणारी उत्तरं आपण जाणून घेणं हे महत्त्वपूर्ण आहे, म्हणून आपण हे पाहतोय. पहा प्रश्न 26. आशिया कप 2020 स्पर्धेला अंतिम सामना दिनांक 6 मार्च 2016 रोजी बांगलादेशमधील शेरे बंगाल स्टेडियमवर पार पडला. पुढच्या बाजूला पहा. या स्पर्धेत डॅश डॅशचा पराभव करून भारताने 6व्यांदा आशिया कप जिंकला. पाकिस्तान, श्रीलंका, UAE आणि बांगलादेश. प्रश्न क्रमांक 26चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी, बांगलादेश. मात्र जर सध्या 19-20 मध्ये अशा प्रकारचा कुठला सामना झालेला असेल आणि त्यामध्ये भारताने कोणत्याही क्रिकेटच्या सामन्यामध्ये जर विजय मिळवलेला असेल तर तो प्रश्न आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढच्या बाजूला पाहूया. प्रश्न क्रमांक 27. स्लिनेक्स 2015 हा नौदलादरम्यानचा द्विपक्षीय सागरी युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान पार पडला? प्रश्न क्रमांक 27चे पर्याय पाहू. भारत व श्रीलंका, भारत व चीन, भारत व भूतान, भारत व रशिया.
प्रश्न क्रमांक 27चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजेच भारत व श्रीलंका. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, युद्ध सराव जे सागरातील असतील, ज्याला आपण नौदलांचे एकत्रित येऊन केलेले सराव, हवाई दलाचे सराव किंवा आर्मीचे सराव, तर याविषयी सुद्धा आपल्याला युद्ध सरावांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून युद्ध सराव आपण त्या वर्षाचे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. चला पुढच्या बाजूला जाऊया. प्रश्न क्रमांक 28 पहा. 7व्या वेतन आयोगाचा अहवाल अध्यक्ष अशोक कुमार माथुर यांनी नुकताच सादर केला. यामध्ये त्यांनी वेतनात किती टक्के वाढ करावी असे सुचवले? प्रश्न क्रमांक 28 चे पर्याय पाहूया आपण. 20.55%, 23.55%, 24.55% आणि 25.55%. प्रश्न क्रमांक 28चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 23.55%. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न जनरल नॉलेजचा प्रश्न म्हणून सुद्धा आपल्याला सामान्य ज्ञान या विषयातून विचारला जाऊ शकतो. 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण, असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच परीक्षांमध्ये. शिवाय पगारवाढ किती टक्के करण्यात आली, असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळं हा प्रश्न लक्षात ठेवावा. 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष हे अशोक कुमार माथुर होते आणि त्यांनी 23.55% पगारवाढ करण्याचे सुचविले आहे. प्रश्न क्रमांक 29 ग्रे हाऊड्स हे नक्षलवाद विरोधी दल कोणत्या राज्याने उभारले आहे? पुढच्या बाजूला पाहूया. कर्नाटक व गोवा, महाराष्ट्र व मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व तेलंगणा, झारखंड व पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 29चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ग्रे हाऊड्स हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल. पर्याय क्रमांक 29चं सी आहे. आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांनी उभारलेला आहे. पहा पुढच्या बाजूला. प्रश्न क्रमांक 30. आर्थिक पाहणी अहवाल 2015-16 नुसार 2016-17 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर डॅश डॅश इतका अपेक्षित आहे. 7.6%, 7.2%, 7 ते 7.5%, 7 ते 7.75%. तर प्रश्न क्रमांक 30चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, 7 ते 7.5%. पहा, आर्थिक पाहणीशी संबंधित सुद्धा बाबी आपल्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. आपला GDP असेल, त्याचबरोबर आर्थिक वाढीचा दर जो अपेक्षित असेल तर तो प्रत्यक्षात वाढ किती झालेली आहे आणि आर्थिक वाढ, तर या ठिकाणाहून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. हा करंट अफेअर्सशी रिलेटेड क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक 31. सन 2015चा 62वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटास मिळाला? क्वीन, कोर्ट, बाजीराव मस्तानी, किल्ला. प्रश्न क्रमांक 31चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोर्ट. पहा मित्रांनो, 62वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोर्ट या चित्रपटाला मिळाला. मात्र सध्या 2019-20 मध्ये असा पुरस्कार दिलेला असेल तर तो पॉइंट आपण लक्षात ठेवावा. या अनुषंगानं तुमच्यासमोर ही माहिती देतो आहे. प्रश्न क्रमांक 32 कडे जातोय आपण. पहा, पठाणकोट दहशतवादी हल्ला परतवून लावण्यासाठी पठाणकोटमध्ये कोणते ऑपरेशन राबवण्यात आले? ऑपरेशन ढांगू, ऑपरेशन विक्ट्री, ऑपरेशन पठाणकोट यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 32चं उत्तर आहे ऑपरेशन ढांगू. तात्कालीन स्थितीमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले झालेले असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा असतील तर त्या आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 33. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे 22 डिसेंबर 2015 रोजी सुरू केलेल्या योजनेच्या सद्भावना दूत म्हणून कोणाची नियुक्ती आहे किंवा केली आहे? प्रियंका चोपडा, दीपिका पदुकोण, सानिया मिर्झा, माधुरी दीक्षित. प्रश्न क्रमांक 33.
पर्याय क्रमांक ड हे उत्तर बरोबर आहे, माधुरी दीक्षित. पहा मित्रांनो, एखाद्या विशेष योजनेच्या वा बालविकास, महिला विकास किंवा तत्सम प्रकारच्या ज्या अन्याय अत्याचार विरोधी कार्यक्रमाच्या राजदूत किंवा ज्यांना आपण ब्रँड अँबॅसिडर असं म्हणतो, ज्याला सद्भावना दूत या नावानं ओळखलं जातं, तर ते ब्रँड अँबॅसिडर सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. पुढच्या बाजूला पाहूत आपण. प्रश्न क्रमांक 34. पहा पुढच्या बाजूला, बिंग सलमान हे पुस्तक कोणी लिहिले? प्रश्न क्रमांक 34 पाहतोय आपण. पर्याय पाहूया. सोहेल खान, सलमान खान, जसीम खान, सोनम खान. प्रश्न क्रमांक 34चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जसीम खान. प्रश्न क्रमांक 35. जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्रात कोठे उभारण्यात आली? इगतपुरी, शिरपूर जैन, कुंभोज, मांगी तुंगी या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 35चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ड, म्हणजेच मांगी तुंगी या ठिकाणी. जैन धर्माचे पहिले तीर्थकार म्हणजेच भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यामध्ये मांगी तुंगी या ठिकाणी उभारण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 36. शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते? पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 36चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पंजाब. मृदा स्वास्थ्य कार्ड. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका माझीनोकरी.com यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार. अशा प्रकारची एखादी तुमच्याकडेही प्रश्नपत्रिका असेल कोणत्याही परीक्षेसंबंधित, तर कृपया करून ती डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप नंबरवर अपलोड करावी. पहा पुढच्या बाजूला. पहा प्रश्न क्रमांक 37. टाइम पर्सन ऑफ द इयर 2015 म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली? अंजेला मार्केल, अबू बकर अल बगदादी, हसन रुहानी, कौटिल्य जैनुर. प्रश्न क्रमांक 37चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अंजेला मार्केल. टाइम पर्सन ऑफ द इयर 2015 साठी अंजेला मार्केल यांची निवड करण्यात आली. पहा, हा स्पेसिफिक पुरस्कार आणि त्यासंबंधीचे करंट अपडेट्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. चला पुढच्या बाजूला जाऊ. प्रश्न क्रमांक 38. सौदी अरेबियाच्या राजदूतपदी कोणाची निवड झाली आहे? जावेद अहमद, जावेद अख्तर, विजय गोखले, ज्ञानेश्वर मुळे. प्रश्न क्रमांक 38चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जावेद अहमद यांची सौदी अरेबियाचे राजदूतपदी निवड झाली आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 39. देशातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे? मुंबई अहमदाबाद, दिल्ली कोलकाता, मुंबई चेन्नई, मुंबई बंगळुरू. प्रश्न क्रमांक 39चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए, मुंबई अहमदाबाद. देशातील पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरादरम्यान धावणार आहे. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो? जवळपास 100% विद्यार्थ्यांना याचं प्रश्नाचं उत्तर माहीत असेल, मात्र जे विद्यार्थी नवीन आहेत तर त्यांनी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणून लक्षात ठेवावा. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 8 मार्च रोजी साजरा केला जातो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी आहे. प्रश्न क्रमांक 41. 2015च्या
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेता कुस्तीपटू कोण? विक्रांत जाधव, विनोद चौगुले, विजय चौधरी, समाधान घोडके. प्रश्न क्रमांक 41चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी, विजय चौधरी. मित्रांनो, सध्याचा महाराष्ट्र केसरी हा सन्मान कुणाला मिळालेला आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्यामध्ये 2020 असेल, 2020च्या ऐवजी 2019 असेल, तर या दोन्हीही बाबीची उत्तरं आपल्याला व्यवस्थितरित्या माहीत असणं अपेक्षित आहेत, अन्यथा आपली फसगत होऊ शकते. या प्रश्नपत्रिकेमधील वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न तुमच्या समोर करंट अफेअर्सचे घेऊन येण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी इतकीच आहे की करंट अफेअर्स किंवा सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास किंवा आवाका अतिशय मोठा आहे. त्यासंबंधी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी मार्क मिळत नाहीत अशी विचारणा केली आणि त्यानंतर मग आपण हे ठरवलं की प्रत्येक जिल्ह्याच्या जर प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले करंट अफेअर्स किंवा सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न आपण व्यवस्थितरित्या पाहिले तर आपल्याला एक अंदाज येऊ शकतो आणि आपण उत्तराच्या किंवा प्रश्नांच्या अतिशय जवळ जाऊ शकतो. चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 42. पहा, प्रश्न क्रमांक 42 पाहूया. महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा, नवीन व नवनीकरणीय ऊर्जा मंत्री कोण आहेत? चंद्रशेखर बावनकुळे, डॉक्टर रणजित पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे. प्रश्न क्रमांक 42चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चंद्रशेखर बावनकुळे. मित्रांनो, हे तात्कालीन परिस्थितीमधलं उत्तर आहे, मात्र आज रोजी वेगळे प्रश्न आणि वेगळे उत्तरं असतील, तर त्यामुळं महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा व नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री कोण हे आपण लक्षात ठेवावं. प्रश्न क्रमांक 43. नासाचे संशोधक एम मेन्झर यांनी शोधलेला 316201 या उपग्रहास कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? बराक ओबामा, मलाला युसुफजई, डेव्हिड ब्रेकहम, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. प्रश्न क्रमांक 43चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच मलाला युसुफजई. हे असे वेगळ्या प्रकारचे प्रश्नसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. कोणत्या उपग्रहाला, कोणत्या योजनेला किंवा कोणत्या संस्थेला कोणत्या प्रकारचं नाव दिलेलं आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 44. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती रुपयांचा विमा संरक्षण मिळते? 1 लाख, 2 लाख, 3 लाख आणि 4 लाख. प्रश्न क्रमांक 44चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच 2 लाख रुपये. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 45. भारताचे 43वे सरन्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती पी सदाशिवम, न्यायमूर्ती राजेंद्र लोढा, न्यायमूर्ती TS ठाकूर, न्यायमूर्ती अल्तमश कबीर. मित्रांनो, करंट अफेअर्सशी रिलेटेड न्यायमूर्ती, सचिव, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, गृहराज्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान, याचबरोबर आणखीन इतर म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे पोलीस आयुक्त, मुंबईचे पोलीस आयुक्त, शिवाय महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश यावर बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारल्याचे वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकातून दिसून आले आहे. आणि या संबंधीचा एक करंट अफेअर्सशी रिलेटेड व्हिडिओ जो की आज रोजी 2019-20च्या प्रश्नपत्रिकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, तर त्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, जेणेकरून या सर्व करंट अफेअर्सच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येऊन जातील. आणि तात्कालीन स्थितीमध्ये प्रश्न क्रमांक 45चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, न्यायमूर्ती TS ठाकूर. सध्या हे वेगळं उत्तर असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता. प्रश्न क्रमांक 46. आपले सरकार या वेब पोर्टलच्या माध्यमातून जनतेच्या तक्रारीचे निराकरण किती दिवसात करणे अनिवार्य आहे? प्रश्न क्रमांक 46 पाहतोय आपण. 14 दिवसात, 21 दिवसात, 28 दिवसात आणि 30 दिवसात. प्रश्न क्रमांक 46चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी, 21 दिवसामध्ये.
प्रश्न क्रमांक 47, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती? INS सिंधू, INS विराट, INS अरिहंत, INS विक्रांत. प्रश्न क्रमांक 47चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, INS अरिहंत. ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे. प्रश्न क्रमांक 48, महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते? महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू असा प्रश्न आहे मित्रांनो. पहा प्रश्न क्रमांक 48 खालच्या बाजूला. हा प्रश्न जवळपास 5-6 परीक्षेमध्ये आलेला आहे, तर हा प्रश्न लक्षात ठेवणं गरजेचं आहे. व्हाईट मॉर्मॉन, कॉमन इमिग्रंट, कमांडर बटरफ्लाय, ब्ल्यू मॉर्मॉन. तर ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच्या प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत त्यांना या प्रश्नाचं उत्तर लक्षात आलेलं असेल. प्रश्न क्रमांक 48चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, म्हणजेच ब्ल्यू मॉर्मॉन. पुढच्या बाजूला पाहू. प्रश्न क्रमांक 49, महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज कोणते? हरिसाल, कडेगाव, राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार. प्रश्न क्रमांक 49चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हरिसाल हे महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज ठरले आहे. प्रश्न क्रमांक 50, पहा सन 2015चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, नाना पाटेकर. प्रश्न क्रमांक 50चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बाबासाहेब पुरंदरे. मित्रांनो, महाराष्ट्र भूषण या पुरस्कारावर सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. जर त्या 2016च्या जवळपास आपण 24 प्रश्नपत्रिका अपलोड करत आहोत आणि या प्रत्येक प्रश्नपत्रिकाचा जर आढावा घेतला तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला हा प्रश्न रिपीट झाल्याचं दिसून येतं. पहा पुढं, वाशिम जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची किती आहे? 320 मीटर, 520 मीटर, 325 मीटर, 450 मीटर. प्रश्न क्रमांक 51चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 450 मीटर. वाशिम जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ही 450 मीटर आहे. प्रश्न क्रमांक 52, बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात? अटकपूर्व जामीन, रीट ऑफ मॉडमन्स, हेबियस कॉपर्स, प्रतिषेध. प्रश्न क्रमांक 52चं बरोबर उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी, हेबियस कॉपर्स. तर बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी पर्याय क्रमांक सी म्हणजेच हेबियस कॉपर्स या संकल्पनेचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 53, पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते? शेंदुरजना, तराळा, सैलानी, अनसिंग. प्रश्न क्रमांक 53चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र ठिकाण किंवा स्थान म्हणजेच धार्मिक स्थळ म्हणून सैलानी म्हणजेच सैलानी बाबा यांना ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 54, खालील पैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? जठर, लहान आतडे, यकृत आणि फुफ्फुस. प्रश्न क्रमांक 54चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फुफ्फुस. पचन संस्थेचे जठर, लहान आतडे आणि यकृत हे तिन्ही भाग आहेत, मात्र फुफ्फुस हा त्याचा भाग नाही. महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA कोठे आहे? चिंचवड, खडकवासला, नाशिक, लोणावळा. प्रश्न क्रमांक 55चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, खडकवासला या ठिकाणी NDA आहे. 55चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 56, विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? बिल गेट्स, जुलियन
असांजे, सरकोजी, रॉबर्ट मार्डोक. प्रश्न क्रमांक 56चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी. जुलिस असांजे हे विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक आहेत. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता? एक बुर्जी, सोनाळा, अडाण, मोतसावंगी. प्रश्न क्रमांक 57चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प म्हणून अडाण या प्रकल्पाला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 58. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना डॅश डॅश साली करण्यात आली. 1951, 1952, 1953, 1954. प्रश्न क्रमांक 58चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 1953 साली करण्यात आली. पुढचा प्रश्न क्रमांक 59. चाक समान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा, पुणे, नाशिक, नांदेड. प्रश्न क्रमांक 59चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी. पुणे जिल्ह्यामध्ये आहे. कायमधारा पद्धत कोणी लागू केली? लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड कर्झन. प्रश्न क्रमांक 60चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने कायमधारा पद्धत लागू केली. प्रश्न क्रमांक 61. द ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक कोण? चेरी ब्लेअर, हेनरी क्लिंटन, बराक ओबामा, परवेज मुशर्रफ. प्रश्न क्रमांक 61चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. द ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक बराक ओबामा हे आहेत. प्रश्न क्रमांक 62. न्यूट्रॉनचा शोध डॅश डॅश या शास्त्रज्ञाने लावला. रुदरफोर्ड, चॅडविक, न्यूटन आणि डाल्टन. प्रश्न क्रमांक 62चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. चॅडविक. चॅडविक याने न्यूट्रॉनचा शोध लावला. हा प्रश्न बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये आलेला आहे. प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते किंवा म्हणले जाते? लॉर्ड रिपन, लॉर्ड मेयो, लॉर्ड लॉन्सडाऊन, म गो रानडे. प्रश्न क्रमांक 63चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. लॉर्ड मेयो यांना भारतीय किंवा आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते. हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? सांगली, कोल्हापूर, सातारा, लातूर. प्रश्न क्रमांक 64चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजेच सांगली या जिल्ह्यामध्ये हळदीचे सर्वाधिक उत्पादन होते. प्रश्न क्रमांक 65. धनविधेयक नेहमी फक्त डॅश डॅशमध्ये मांडतात. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 65चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. लोकसभा. धनविधेयक हे फक्त लोकसभेमध्येच मांडता येते, बाकी इतरत्र मांडता येत नाही. तर या ठिकाणी लोकसभा हे बरोबर उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्याचं जे धनविधेयक असतं तर ते विधानसभेमध्ये मांडतात, तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे धनविधेयक असतं ते लोकसभेमध्ये मांडतात. यासाठी राज्यामध्ये विधान परिषद आणि केंद्रामध्ये राज्यसभा यांना या बाबतीत विशेष अधिकार नसतात. पुढं प्रश्न क्रमांक 66. महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे? पाडेगाव, जळगाव, श्रीरामपूर, श्रीवर्धन. प्रश्न क्रमांक 66चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी. महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र हे जळगाव या ठिकाणी आहे. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 67. पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 6 जून,
5 जुलै, 1 मे आणि 21 ऑक्टोबर हा प्रश्न बऱ्याच वेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे. प्रश्न क्रमांक 67चं बरोबर उत्तर आहे 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 68 हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? लोह, मॅग्नीज, फॉस्फरस आणि आयोडीन. प्रश्न क्रमांक 68चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लोह याची हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी अत्यंत आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 69 इनसॅट उपग्रह खालीलपैकी कोणत्या कक्षेत प्रकाशित केले जातात? विषुववृत्तीय व वर्तुळाकार, विषुववृत्तीय व लंब आकार, ध्रुवीय व वर्तुळाकार, ध्रुवीय व लंब आकार. प्रश्न क्रमांक 69चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विषुववृत्तीय व वर्तुळाकार. इनसॅट उपग्रह खालीलपैकी कोणत्या कक्षेत प्रक्षेपित केले जातात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर विषुववृत्तीय व वर्तुळाकार कक्षेमध्ये ते प्रक्षेपित केले जातात. प्रश्न क्रमांक 70 विधानसभा कोण बरखास्त करू शकतो? विधान परिषद, राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 70चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, म्हणजेच विधानसभा हा राज्यपाल बरखास्त करू शकतो. प्रश्न क्रमांक 71 रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे, पंडित नेहरू, हमीद दलवाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 71चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. खालीलपैकी प्रसिद्ध सतार वादक कोण? पंडित श्यामप्रसाद या ठिकाणी जे आहे तर नावं काहीशी वेगळी दिलेली आहेत. पंडित समता प्रसाद, गोपालकृष्ण, पंडित रविशंकर, तरुण भट्टाचार्य. तर प्रश्न क्रमांक 72चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी, पंडित रविशंकर यांना प्रसिद्ध सतारवादक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 73 पांढरी लुचाई ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? कापूस, गहू, तांदूळ आणि ज्वारी. प्रश्न क्रमांक 73चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच तांदूळ ही पांढरी लुचाई तांदळाच्या जातीपैकी एक प्रसिद्ध जात आहे. प्रश्न क्रमांक 74 गुलाबी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? दुग्धोत्पादन, टोमॅटो, कोळंबी उत्पादन आणि अंडी उत्पादन. प्रश्न क्रमांक 74चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी, गुलाबी क्रांती ही कोळंबी उत्पादनाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 75 पासपोर्ट म्हणजेच पारपत्र कोणते खाते प्रदान करते? गृह खाते, पर्यटन खाते, परराष्ट्र खाते, संरक्षण खाते. प्रश्न क्रमांक 75चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच परराष्ट्र खाते हे पासपोर्ट किंवा पारपत्र प्रदान करते. मित्रांनो, यानंतरचे जे काही 25 प्रश्न आहेत तर हे बुद्धिमत्ता आणि अंकगणिताशी संबंधित आहेत. त्यामुळं अंकगणिताच्या भागामध्ये आपण या प्रश्नांचा विचार करणार आहोत, कारण यासाठी बोर्डवर एक्सप्लेनेशनची आवश्यकता असते आणि म्हणून एकंदरीत आपण या प्रश्नपत्रिकेमधल्या बुद्धिमत्ता आणि गणिताचे म्हणजेच अंकगणिताचे प्रश्न सोडून एकूण 100 प्रश्नांचा आढावा सविस्तररित्या घेतलेला आहे. तसेच यानंतर उद्याच्या तासिकेमध्ये आपण एका वेगळ्या प्रश्नपत्रिकेला घेऊन भेटूया. तोपर्यंत जय हिंद.